सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहे। अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम बैक टू अनदर माय वीडियो मिस्टर हेडार ब्लॉग्स। तो आज है रिपब्लिक डे। तो आज हम लोग जाने वाले हैं मुंबई के CSMT स्टेशन। वहाँ पे काफ़ी अच्छी तरह से रिपब्लिक डे सेलिब्रेट किया जाता है। तो चलते हैं वहाँ, मैं आपको बताता हूँ कैसे सेलिब्रेट किया जाता है। और आज यहाँ पे CM भी आने वाले हैं। तो वीडियो में एंड तक बने रहना, जिसमें सब्सक्राइब नहीं अपनी सब्सक्राइब कर लेना। शाम की आइडिया इसका जरूर फॉलो कर लेना। तो गाइस अभी है हम लोग मुंबई के DMC ऑफिस में। यहाँ पे बाहर की तरफ देख लो आप लोग, काफ़ी सारे रश है, काफ़ी सारे लोग यहाँ पे जमा है। तो यहाँ पे भी काफ़ी अच्छे धूमधाम से सेलिब्रेट किया जाएगा रिपब्लिक डे को, ठीक है। और यहाँ पे भी आप लोग देख सकते हैं काफ़ी ज़्यादा रश है। एक मिनट बाबा नो जीरो प्लान सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहे। आणि या टर्न टेबल शिडी ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची जे पुनर्जतन झालेलं आहे त्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे।
1937 मध्ये कांताबाई संविधानाच्या मुंबई अग्निशमन दलातून पुनर्वसन कार्याकरिता महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या अग्निशमन दलाच्या या वाहनाचा पुनर्जतन आणि अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सन 1937 मध्ये आज या ठिकाणी पुनर्जतन करण्यात येत आहे. त्याकरिता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या हस्ते पुनर्जतन आणि अनावरण केले जात आहे. असलेल्या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची 1937 मध्ये इंग्लंडमध्ये लेलँड या कंपनीने निर्मिती केली. 24 सप्टेंबर 41 रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताब्यात हे वाहन समाविष्ट झालं. तत्कालीन उंच भारतीय गोदामे आणि गृहस्थ परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णतः लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ही हाताने साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई नगरामध्ये एका SS फोर्स पैकी मालवाहू जहाजाला जेव्हा आग लागली अशा भीषण परिस्थितीमध्ये मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी टर्न टेबल शिडी असलेल्या वाहनाच्या सहाय्याने बचाव कार्य हाती घेतलं. टर्न टेबल शिडी असलेले वाहन कालांतरानं नादुरुस्त झालं. त्याला स्मृती स्वरूपामध्ये मुंबई अग्निशमन दलाच्या ठेवण्यात आलं. आदरणीय महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री बगलाने यांच्या संकल्पनेतून आणि उद्योजक श्री गौतम सिंघानिया यांच्या सहकार्याने या वाहनाला झळाळी मिळाली. प्रसिद्ध उद्योजक श्री गौतम सिंघानिया यांच्या सहकार्यातून या वाहनाला नवी झळाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. JK इन्व्हेस्टर बॉम्बे लिमिटेड या कंपनीत सुपरकार क्लब गॅरेजमध्ये या वाहनाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं. आता हे वाहन रस्त्यावर दिमाखात धावण्याला सज्ज आहे. श्री गौतम सिंघाने यांचं सहकार्य आणि या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांची संशोध व कल्पकतेच्या बळावर मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनात नवीन झळाळी मिळाली. अशा या पुनर्जतन केलेल्या वाहनाचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलासाठी हा एक ऐतिहासिक सोनेरी असा क्षण म्हणायला हरकत नाही. हे वाहन पुन्हा नव्याने मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये आता समाविष्ट झालेलं आहे. या वाहनाला नवीन झळाळी देण्याकरिता ज्यांनी विशेष असे प्रयत्न केले असे आदरणीय उद्योजक प्रसिद्ध उद्योजक श्री गौतम सिंघाने यांच्या सहकार्यातून या वाहनाला नवीन झळाळी मिळाली आहे. त्याकरिता मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्री महोदयाने श्री गौतम सिंघानिया यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करूया. यानंतर डॉक्टर श्रीमती आल्बेडा फर्नांडिस माजी DN सायन हॉस्पिटल विविध सामाजिक उपक्रमाचं सहभागी असतात. त्यांनी मिल्क बँक हा प्रकल्प सुरू करून अनेक प्रसूती झालेल्या मातांना नवजात शिशूंना आरोग्यदायी जीवन उपलब्ध करून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केलेला आहे.
मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की श्रीमती मॅडम फर्नांडिस यांचा देखील आपण पुष्प बिलकुल सन्मान करावा. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण माध्यमांना संबोधित करावं. कृपया आपण थोडी गडबड करू नका. कंटोल श्री मानाच्या या मुंबई अग्निशमन दलाच्या पुनर्वसन कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सन्मानित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधावा. अग्निशमनाचं काम केलं होतं. आणि असं हे एक वाहन जे मुंबई महानगरपालिकेकडे एक प्रकारे अनयूज्ड अशा पद्धतीनं होतं, कारण त्याची क्षमता संपली होती. त्याचं रेस्टोरेशन करण्याचा निर्णय महानगरपालिकेने आयुक्त भूषण यांनी घेतला आणि रेवंतचे श्री गौतम सिंघानिया जे विंटेज कार करता ओळखले जातात, अतिशय भव्य असं म्युझियम तयार केलेलं आहे. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि मुंबई अग्निशमन दलाच्या सोबत कार्य करत 1937चं हे वाहन पुन्हा सुस्थितीत आणलं आणि आज ते उपयोगात येऊ शकेल अशा पद्धतीनं त्याचं संपूर्ण रेस्टोरेशन करण्यात आलेलं आहे. 1937 साली टर्न टेबल पद्धतीची शिडी, हे कदाचित त्यावेळेचं तंत्रज्ञानाचं एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आविष्कार असेल.
आज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आपल्या समोर सामील झालेला आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल हे देशातच नाही तर जगातलं एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं दल म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही आपत्तीच्या वेळी वेळेवर पोहोचणे आणि उत्तम अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करणे. अनेक वेळा आपण बघितलंय की अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांनी आपल्या जीवाचं बलिदान करून देखील मुंबईतल्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जे दल आहे त्या दलाचा इतिहास आणि त्याचं संवर्धन हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या इतिहासाचाच भाग असलेलं जी काही ही एक अग्निशमनची गाडी आहे तिचं रिस्टोरेशन हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं कार्य आहे. आणि म्हणून मी रेमंड्सचे प्रमुख श्री गौतम सिंघानियाजी यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आपल्याला करून दाखवलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी, अग्निशमन विभागाचे आपले प्रमुख, आपले सर्व वरिष्ठ अधिकारी यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे जे काही जुने इक्विपमेंट्स आपल्याकडे असतील टप्प्याटप्प्यानं त्याचं रिस्टोरेशन करून त्याचंही आपल्याला म्युझियम कसं तयार करता येईल असा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करूया. आज त्यासोबत पद्मश्री मिळालेल्या श्रीमती डॉक्टर फर्नांडिस यांचंही आपण स्वागत केलेलं आहे. त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं रुग्ण आणि समाजसेवेचं कार्य हे इतकं चांगल्या प्रकारचं आणि अखंडित राहिलं आहे की भारत सरकारने कालच त्यांना पद्मश्री दिली. आणि म्हणून आज महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचंही आपण अभिनंदन केलेलं आहे. मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्या पुढच्या कार्यालाही शुभेच्छा देतो. आणि या टर्न टेबल पिढीच्या या नव्याने लोकार्पण कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आभार मानून मी माझ्या देतो. धन्यवाद. आज हमारी मुंबई महानगरपालिका का जो अग्निशमन विभाग है, फायर ब्रिगेड विभाग है, इस विभाग ने 1937 में जो एक टर्न टेबल इस प्रकार की फायर फाइटिंग की गाड़ी जो तैयार हुई थी, इंग्लैंड में रेड कंपनी ने उसको तैयार किया था. और 1941 में ये फायर ब्रिगेड की गाड़ी बृहन्मुंबई महानगरपालिका के गेट में दाखिल हुई थी. 1944 में जो गोदी में सबसे बड़ा अग्निकांड हुआ था, उस समय इसी फायर ब्रिगेड की गाड़ी के माध्यम से वहां पर आग पर काबू पाया गया था. और इसने बहुत अहम भूमिका उस समय निभाई थी. कुछ काल के बाद नई टेक्नोलॉजी के आने के बाद, नई प्रकार की गाड़ियां आने के बाद इसके कार्य को विराम दिया गया था. लेकिन इतने वर्षों के बाद महानगरपालिका के आयुक्त श्री भूषण गगरानी और फायर ब्रिगेड विभाग ने इसके रिस्टोरेशन का निर्णय किया. और रेमंड्स कंपनी के मालिक श्री गौतम सिंघानिया जी, जिनको विंटेज कार रिस्टोरेशन के लिए और विंटेज कार म्यूजियम के लिए जाना जाता है,
उन्होंने इस जिम्मेवारी को स्वीकारा और बहुत अच्छे तरीके से इस 1937 की फायर फाइटिंग के लिए उपयुक्त ऐसी गाड़ी का संपूर्ण रेस्टोरेशन किया और आज फिर एक बार सेरेमोनियसली हमारी मुंबई महानगर पालिका की फायर फाइटिंग फ्लीट में उसको शामिल किया जाता है। मैं ऐसा मानता हूं कि बृहन मुंबई महानगर पालिका का फायर फाइटिंग विभाग ये देश में और दुनिया में अपने कार्य के लिए जाना जाता है और कई ऐतिहासिक पलों पर अपनी जान पर खेलकर भी और कई बार तो बलिदान देते हुए मुंबई करों को अग्नि के तांडव से बचाने का काम ये हमारे फायर ब्रिगेड ने किया है और इसी इतिहास को जतन करने के लिए मैं ऐसा मानता हूं कि आज का एक कदम बहुत महत्वपूर्ण है कि इस इतिहास का साक्षी ऐसी इस गाड़ी को रिस्टोर किया गया है। मैं महानगर पालिका को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।